मराठा आरक्षणाबाबत हायकोर्टात भक्कम बाजू मांडण्यासाठी मराठा आरक्षण समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर महत्त्वपूर्ण बैठक झाली। मराठा समाज आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या कसा मागासलेला आहे ही बाब न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न सरकार करणार असल्याचं या बैठकीत मांडण्यात आलं। सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे सरकारच्या वतीनं मराठा आरक्षणासाठी हायकोर्टात बाजू मांडणार आहेत। विशेष म्हणजे मानधन न घेता साळवेंनी बाजू मांडण्याची तयारी दाखवली आहे। मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला समन्वय समितीचे अध्यक्ष विनोद तावडे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते। आम्ही कायदा बनवलेला आहे, आरक्षण कायद्याने देता येईल तर आम्ही कायदा पारित केला, तर तो कायदा चॅलेंज केला। पण आधीच्या सरकारने कायदा केला होता त्यावेळी ज्या गोष्टी नव्हत्या आणि ज्या गोष्टी माननीय उच्च न्यायालयाने मागितल्या होत्या त्या सगळ्या गोष्टींची तयारी आता तर राज्य सरकार कदम असतील, थोरात साहेब असतील अशी मान्यवर मंडळी सरकारच्या वतीने ही बाजू मांडणार आहे। मला असं वाटतं की यामुळे मराठा आरक्षणाची केस ही अधिक मजबूत झालेली आहे। कोपर्डी प्रकरणी 2 दिवसात आरोपपत्र दाखल केलं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा खासदार सुप्रिया सुळेंनी दिलाय। मुख्यमंत्र्यांनी महिन्याभरात आरोपपत्र दाखल करू असं सांगितलं होतं। आता 3 महिने होत आले तरी सुद्धा आरोपपत्र दाखल झालेलं नाही, त्याविषयी सुळेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। शिवाय कोपर्डीच्या पीडितांना न्याय मिळवून देऊ असंही सुळे यांनी म्हटलंय। 11 ऑक्टोबर पर्यंत जर हे दाखल झालं नाही तर हे सगळे आरोपी सुटू शकतात। मी हात जोडून आपल्या सगळ्यांच्या विनंती करते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, बाबा रे या महिलेला न्याय मिळवून दे आणि जर पुढच्या 2-3 दिवसात आपल्याला न्याय मिळवून दिला नाही तर मी चित्राताईंनी मगाशी मला आजच सकाळी सांगितलं की ताई जर ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पुढच्या 2 दिवसात चार्जशीट दाखल केली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून त्या कोपर्डीच्या मुलीला न्याय मिळवून देईल। औरंगाबादमध्ये झालेल्या लाठीमाराच्या विरोधात राज्यातल्या विनाअनुदानित शाळा 1 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीनं हा निर्णय घेतलाय। मागण्या समजून न घेता बेदम मारहाण करण्यात आली म्हणून शासनाचा निषेध करण्यासाठी गुरुवारी हा बंद ठेवण्यात येणार आहे। दगडफेक करणाऱ्या शिक्षकांवर कलम 307 अंतर्गत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा औरंगाबाद पोलिसांनी दाखल केलाय। सोबतच दंगल भडकावण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिक्षकांनी केलेल्या दगडफेकीत पोलिसांच्या डोक्यालाही मारहाण झाल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलंय। या प्रकरणी 57 शिक्षकांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत। आणखी 300 शिक्षकांना अटक होण्याचीही शक्यता आहे। औरंगाबादमध्ये पोलीस जमादार राहुल जमादार यांना आज पोलिसांनी श्रद्धांजली वाहिली। पोलिसांनी ध्वज अर्ध्यावर उतरवून त्यांना आदरांजली वाहिली। औरंगाबादमध्ये काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीवेळी बंदोबस्ताच्या वेळी राहुल यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता। औरंगाबादच्या छावणी बाजारात 35 गायींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे तर 28 गायींची प्रकृती चिंताजनक आहे। छावणी ही जनावरांची मोठी बाजारपेठ आहे। या प्रकरणी आता चौकशी सुरू झाली आहे। गायींची अवस्था पाहता अनेक सामाजिक संघटनांनी घटनास्थळी भेट घेतली। आठवडी बाजार दर गुरुवारी असताना संपूर्ण आठवडाभर या ठिकाणी जनावरं का ठेवली जातात असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला। या प्रकरणात जनावरांना नियमानं सांभाळलं जात असून त्यांना योग्य चारा दिला जात असल्याचा दावा जनावरं सांभाळणाऱ्या ठेकेदारानं केला। आता गायींचा शवविच्छेदन अहवाल आल्यावर मृत्यूचं खरं कारण समोर येणार असलं तरी जनावरं सांभाळताना झालेला हलगर्जीपणा याचं कारण असल्याचंच बोललं जात आहे। मुलांच्या मरणानं महाराष्ट्र सरकारला कुठलाही फरक पडत नाही, सरकारला त्याची चिंता नाही असं अत्यंत तिखट निरीक्षण आज सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं। आम्ही इथं मजा करण्यासाठी बसलेलो नाहीत असं म्हणत महाराष्ट्र सरकारला न्यायालयानं चांगलंच धारेवर धरलं। कुपोषणावर ठोस उपाययोजना कधी करणार असा सवालही न्यायाधीशांनी केला। सरकारनं निर्देश दिलेले नाहीत असं वकिलांनी सांगितल्यावर निर्देशांची वाट बघत बसणार का असा खोचक सवालही कोर्टानं केलाय। लातूर जिल्ह्यात गेल्या 20 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे 8 मध्यम आणि 132 लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी पूर आला। या पावसामुळे शेतकऱ्यांची लाखो हेक्टरवरची पिकं वाया गेली। जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। पूल वाहून गेले आणि पाझर तलाव फुटून शासनाचाही कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला।
यंदाचा उसाचा गाळप हंगाम 1 डिसेंबर 2016 पासून सुरू करण्याचा सरकारनं घेतलेला निर्णय मूर्खपणाचा असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे। 1 नोव्हेंबरला कारखाने सुरू केले तरच उसापासून चांगली साखर तयार होईल, नाहीतर डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो, असं खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलंय। मंत्री समितीने घेतलेला निर्णय हा काही विचारांती निर्णय घेतलेला दिसत नाही। एक तर राज्यामध्ये ऊसाची टंचाई निर्माण होण्याची लक्षणे दिसत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जो काही राज्यामध्ये ऊस शिल्लक आहे तो कोल्हापूर आणि पुणे विभागातच बऱ्यापैकी आहे आणि हे दोन्ही विभाग कर्नाटकला लगत आहेत। राज्यातला जवळपास 45% ऊस याच विभागामध्ये असताना शेजारच्या कर्नाटक राज्यानं जर 1 नोव्हेंबरपासून सीझन सुरू करायचा निर्णय घेतला आणि तशी माझी माहिती आहे कर्नाटक राज्यातले कारखाने 1 नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत। आम्ही जर 1 महिनाभर वाट बघायचं म्हटलं तर याच्यामध्ये महाराष्ट्रातला ऊस कर्नाटकामध्ये जायला उशीर लागणार नाही। पूर्व विदर्भातील दुर्गम समजल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात शिक्षणाप्रती मोठ्या प्रमाणात जनजागृती गेल्या काही वर्षात घडून आली असून आता लोकसहभागातून येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल होते आहे। गावकऱ्यांनीच लोकवर्गणीतून प्रोजेक्टर, लॅपटॉप आणि इतर आवश्यक वस्तूंची खरेदी करून शाळा डिजिटल करण्याचा मान मिळवला आहे। अहमदनगर शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून खड्डे बुजवण्यास महापालिका प्रशासन असमर्थ ठरत आहे। युतीची सत्ता महानगरपालिकेवर असून या कामासाठी सत्ताधारी वेळ मागतात, पण शहरातील नागरिकांनी या खड्ड्याचा मोठा त्रास त्यांना सहन करावा लागतोय। याच गोष्टीचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आला असून खड्डे बुजवण्यासाठी भीक मागवा आंदोलन करण्यात आलं। शहरातील लाल टाकी ते दिल्ली गेटपर्यंत दुकान चालकांकडून भीक मागत हा मोर्चा काढण्यात आला। ही जमलेली भीक आंदोलनकर्ते मनपा आयुक्तांना भेट देणार आहेत आणि जर 2 दिवसात खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालं नाही तर आयुक्तांना खड्ड्यात बसवणार असा इशारा आंदोलकांनी दिलाय। भंडारा जिल्ह्यातून अवैधपणे दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात वाहतूक होत असलेली मद्य पकडण्यात भंडारा राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आलं असून भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर मार्गे ही देशी तसंच विदेशी मद्य छुप्या मार्गाने चंद्रपूर इथं आणण्यात येत होती। मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भंडारा यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी सापळा रचला आणि 2 वाहनांसह 3 आरोपींना अटक केली, तर त्यांच्याकडून तब्बल 7,02,000 रुपयाचं मद्यही जप्त करण्यात आलंय। तर मद्य पुरवठा करत असलेली वाहनं सुद्धा जप्त करण्यात आली असून एकूण 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मागील 3 ते 4 महिन्यांपासून भंडारा जिल्ह्यात सोनसाखळी तसंच मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढलं होतं। अनुषंगाने भंडारा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून 2 अट्टल चोरांचा शोध घेत त्यांना पकडलंय। त्यांच्याकडून तब्बल 3 लाखांच्या आसपास मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सांगली जिल्ह्यातील विटा शहरात दागिने खरेदी करण्याच्या बहाण्यानं ग्राहक म्हणून आलेल्या 4 महिलांनी एका लहान मुलीच्या मदतीनं सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आहे। या महिलांनी जिव्हाळा ज्वेलर्समधून सुमारे 2,47,000 रुपये किमतीचे 78 ग्राम वजनाचे सोन्याचे हॉलमार्किंगचे दागिने असलेली बॅग लंपास केली आहे। 4 ऑक्टोबरला दुपारी 3:15 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला। याबाबत विटा पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे। गजबजलेल्या सराफा पेठेत भर दिवसा असा प्रकार घडल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे। चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय। जयवाघाच्या शिकारीत काही अधिकाऱ्यांचा हात असून त्यात काही सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचा संबंध असल्याचा धक्कादायक आरोप भाजप खासदार नाना पटोलेंनी केलाय। वन विभागात कुंपणच शेत खात असून यातल्या सर्व रॅकेटची वनमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलीस अकादमीत शानदार दीक्षांत सोहळा पार पडला। ही 114वी तुकडी आहे आणि 237 उपनिरीक्षक पोलीस अधिकारी दाखल झाले। यात 183 पुरुष आणि 54 महिला अधिकारी आहेत। या सोहळ्याला पोलीस महासंचालक सतीश माथुर, एस जगन्नाथ आणि अकादमी संचालक नवल बजाज यांनी प्रमुख उपस्थिती लावली। यावेळी कॅडेट्सनी शानदार संचलन केलं। 40 गावचा कल्पेश चव्हाण सर्वोत्कृष्ट कॅडेट ठरला तर छाया पाटील सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर कॅडेट ठरली। 20 वर्षांनंतर जळगावातला कॅडेट सर्वोत्तम ठरलाय। या कॅडेट बरोबर राहुल शिंदे, अमोल चौधरी, संदीप काळे, अनिल वाघोडे, रवींद्र खंडारे, संतोष राठोड, आकाश पवार आणि राहुल थविल यांचाही गौरव करण्यात आला।
जळगाव महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र फातले यांना 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय अधिकारी पराग सोनवणे यांच्या पथकानं रंगेहात पकडलं. तक्रारदार हे जळगाव महापालिकेत सहाय्यक आयुक्त असून ते एका प्रकरणात निलंबित असल्यानं पॉझिटिव्ह रिपोर्ट तयार करण्यासाठी फातले यांनी तक्रारदार सहाय्यक आयुक्तांकडे 1 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यातील 1 लाख रुपये आगाऊ तर आयुक्तांची स्वाक्षरी झाल्यावर उर्वरित 50,000 रुपयांची लाच देण्याचं ठरलं होतं. त्यानुसार लाचेची पहिली 50,000 रुपयांची रक्कम स्वीकारताना फातले यांना त्यांच्या राहत्या घरून अटक करण्यात आली. फातले यांच्यावर जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रत्नागिरीत तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क अधिकारी विजयकुमार चिंचाळकर याला 5 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी 5 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि 10,000चा दंड ठोठावण्यात आलाय. रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. परवाना नूतनीकरणासाठी चिंचाळकरांनी लाच मागितली होती. चिंचाळकर सध्या कोल्हापूर परिक्षेत्राचा अधीक्षक आहे. पुणे शहरात वॉटर मीटर बसवण्याच्या प्रस्तावाला राजकीय घरघर लागली. आधी 24 तास पाणी द्या मगच वॉटर मीटर बसवा अशी भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसनं टेंडर प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली. महापालिका आयुक्त मात्र वॉटर मीटरच्या बाबतीत ठाम आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.